आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। झी टीव्ही मराठीवरती अमर प्रेम ही नवीन मालिका सुरू झाली आहे। रोज रात्री 9 वाजता सोमवार ते शनिवार या सिरियल मधल्या कुटुंबांमध्ये आपण कधी रममाण होऊन गेलो हे आपल्याला जाणवलं सुद्धा नाही। त्यामुळे आज आपण चक्क या आपटे फॅमिलीशी गप्पा मारायला आलेलो आहोत आणि ही फॅमिली आपल्याला रोज भेटते सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आणि आम्हाला खूप उत्सुकता असते। ह्याची गडबड नेहमी बघतो, तुमची बघतो गडबड। उर्मिला वहिनी सतत गडबड 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 करत अख्ख्या गडबड फिरत असतात आणि हा तुमचा हट्टी मुलगा सत्यजित लाडोबा नंबर एक लाडोबा। तर मला गप्पा मारायचे भरपूर, प्रेक्षकांचे काय 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 क्वेरीज येतात तर त्या मला विचारायचे। तर मला सांग सत्यजित, एक तर तू करतोस काय बेसिकली आणि ह्या एकदम ऑफबीट त्यांनी व्यवसाय निवडला, शिक्षण घेतलंय, तर ते कसं काय सुचलं तुला? तू परफ्युम्स? हो, मी फ्रान्स वरून कॉलेज ऑफ परफ्युमरी माझं कॉलेज आहे, तिथून मी ग्रॅज्युएशन माझं झालं आणि मला लहानपणापासून अशी आवड होती की मला स्मेल डिफरन्शिएट करायला आवडायचं, म्हणजे हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे। तर आणि आईबाबांचं नेहमी असं सपोर्ट असायचं की तुला जे आवडतं ते कर। तर मी 10वी-12वी नंतर पण चांगले मार्क मिळाले आणि नंतर मी आईबाबांना सांगितलं की मला असं करायचंय। तर त्यांना थोडी हिंट होती असं की हा असं काहीतरी म्हणणार आहे, पण मला नेहमी असं इंजिनिअरिंग कडे चालल्याचं मला अशी इच्छा नव्हती, म्हणून मी फ्रान्सला गेलो। पण उर्मिलाने खरंच मला खूप बरं वाटलं, कारण आजकाल हा खूप मोठा प्रश्न आहे की नाही आपल्याकडे सगळा, की सगळीच मुलं अति मार्कांच्या मागे धावतात, मग त्यांना इंजिनिअरिंग करायचं असतं, मेडिकल करायचं असतं, पण हे किती वेगळं आणि छान फील्ड आहे आणि तसं तू वेगळाच असल्यामुळे असं करेल असं तू म्हणतो, पण आईला खरंच असं नाही करेल, तो अगदी नक्की करेल, माझी खात्री आहे। आणि आम्हाला खूप धाकधूक वाटत होती, म्हणजे एवढ्या लांब आमच्या एकुलत्या एक मुलाला पाठवायचं म्हणजे माझं मन काही खरं तयार होत नव्हतं, पण मला खात्री होती की तो तिथे जो काही अभ्यास करणार त्याचा उपयोग इथे येऊन तो करणार होता आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं। तो 4 वर्ष तिथे शिकून इथे आला आणि त्याचे जे काही त्याच्या नावाने पेटंट्स आहेत, हो कसली ह्याची केली आहेत ना, हा तू करून घेतलीस? हो, परफ्युमची। त्यामुळे तो इथे आपल्या देशात येऊन त्याच्या क्षेत्रात काहीतरी नक्की करेल। क्या बात आहे। मग काय प्लॅन्स आहेत तुझे पुढे? तू आता काही तयारी सुरू केलीस की नाही? हो, मी आता जस्ट इंडियात आलो काही दिवसांपूर्वी, तर त्याच्यानंतर तर मजाच चालली आहे, पण माझं असं एम आहे की आपटे परफ्युमरी जसं एक एम्पायर स्वतःचं असायला पाहिजे। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि बाकी आता पुण्यामध्ये 4 वर्ष नव्हता हा, मग आता सध्या पुण्यातले जुने सगळे तुझे जे स्पॉट्स आहेत तर मग तिथे वाऱ्या चालू आहेत की नाही? बिलकुल, म्हणजे जुन्या मैत्रिणी मित्र असं म्हणायचं मला। सांग की सांग, आईला माहितीये, मला माहितीये आईला, आई तुझी जवळची मैत्रीण राहते की तू घरीच नसतो, अर्ध्याच्या पेक्षा जास्त वेळ मी बाहेरच असतो, तर सगळे स्पॉट्स माझे पुण्यातले सगळे फेमस स्पॉट्स, सगळे कॉफी शॉप्स वगैरे सगळं तिकडे वेळ घालवतो। आणि मैत्रिणींना भेटतोस? हो, भेटतो ना। मैत्रिणी का मैत्रीण? मला काळजी वाटते मग असं काहीतरी बोललास तर। आणि ही आई तुझी इतकी जवळची मैत्रीण आहे, आम्हाला खूप बरं वाटतं खरंच रे सत्यजित, की तू सगळं शेअर करतोस आई बरोबर, इतकं बरं वाटतं आम्हाला। आणि मग तू हळूचकन अमृताचं पण सांगून टाकलं, हळूचकन, पण मग काय रे, काय रिएक्शन आईची सवयच असते एकदम म्हणजे काय असं काही मी केलेलं नाहीये, तो सगळा गोंधळच झाला हो राणी, ते तो नंतर सांगेन तुम्हाला। पण आमचं काय म्हणणं होतं, माझं काय, याच्या बाबांचं काय, की ह्याला जी कोणी आवडेल ना त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, तुम्ही दोघं राजा राणी। पहिली रिएक्शन अशी होती काय नाही, पण उर्मिला वहिनींची ती रिएक्शन सुद्धा अपेक्षित होती आणि नंतर त्या भक्कम सपोर्ट करणार तुला, ते माहिती होतं। हा, तेही आम्हाला माहिती होतं, कारण नसतं सत्यजित म्हणलं की ते अशा विरघळूनच जातात, त्याचं काहीच म्हणणं नसतं, पण आहोंनी स्वीकारलं लगेच? हो, म्हणजे ह्याच्या समोर नाही, नंतर पण? नाही, त्यांचं पहिल्यापासून माझ्या आधी त्यांचंच हे होतं की त्याला जी आवडली ना आयुष्य त्याला तिच्या बरोबर काढायचंय, दोघांचं हे आहे, त्यामुळे आपण त्याच्यात पडायचं नाही मध्ये, तुला जी आवडली ती आम्हाला सून म्हणून मान्य। क्या बात आहे।
आता धूमधडाक्यात आम्हाला सगळ्यांना बोलवायचं हं? येस. लग्नाला हं? कारण मग आज आपण त्यांच्या स्वयंपाकघरात सुद्धा लुडबुड करणार आहोत, पण तिथे तर आम्ही खवय्यगिरी करणार, पण तुझ्या लग्नाचं आम्हाला सापायचं यार, आमचा हक्क आहे तो. तिकडे पण येऊन आम्ही खवय्यगिरी करणार. हं? त्यामुळे तो सगळं फंक्शन आपण मेहंदी फंक्शन आणि हे फंक्शन जोरदार सगळं करू. येस, तेव्हा आम्हाला नक्की बोला. जरूर, Please. जरूर. आणि आता मला सांग, आईच्या हातचं तुला काय काय आवडतं? आईकडनं तू स्वयंपाकाचं शिरा. हो वाव. आणि तू काय शिकलेस की नाही आईकडनं? आईकडनं नाही शिकलो, कारण की आई नॉनव्हेज काही फारसं बनवत नाही, पण आई नेहमी म्हणायची फ्रान्सला जायच्या आधी की थोडंसं काहीतरी. टाईम, पण हो. ते काय सगळी घाई गडबड झाली आणि मग फ्रान्सलाच निघालो, म्हणून मग काही फारसं शिकता नाही आलं. पण फ्रान्समध्ये काही रेसिपी शिकलोय. तो त्याच्या मनाने काय काय करत असतो असं. त्याला म्हणजे जसं परफ्यूम बनवायला आवडतं तसे काही काही रेसिपीज पण आपल्या मनाने करायला आवडतं त्याला. क्या बात आहे. म्हणजे त्या वहिनींकडनं तुला प्रशस्तीपत्र कधीच मिळालेलं आहे? खूप आधीपासून. हा, पण आमच्याकडून मिळायचंय, कळलं? आज तुला ते नुसतं नाही देणार आम्ही, तू काही प्रूव्ह केलंस तरच आम्ही ते तुला सर्टिफिकेट देऊ. तुम्हाला एक माझी चांगली डिश खायला घालतो. चांगलं कर, नीट येत असेल तेच कर तू. ते करणार. पण ते तू नॉनव्हेज करणार आहेस का व्हेज करणार आहेस? नाही, नॉनव्हेज. तू काय तू नॉनव्हेजच करणार आहेस? येस. अरे आज आता नवरात्र, आता non-veg. असू दे हो, ते तसंच आहे तुम्ही असं काही नाहीये, पण त्याला ते आवडतं ना, वेगळं आहे ना काहीतरी. मी तुम्हाला पारंपरिक पदार्थ दाखवणारच आहे नवरात्रीसाठी, तो त्याच्या आवडीचं दाखवेल. त्याच्यात सुद्धा वहिनी म्हणजे तो म्हणेल ते पण नवरात्रात सुद्धा खातात रे. खातात ना. नवरात्रात सुद्धा मी स्वतः non-veg खातो आता काय. हा, मग काय तर देवी प्रसन्न तुला झालेलीच आहे मन ऑलरेडी. चांगलं पाहिजे. आणि देवी पण प्रसन्न झालेली आहे ना तुला. अच्छा, देवी का बरं? हा. त्यामुळे आता काय ते तू नॉनव्हेज खा, काही कर, ती ऑलरेडी प्रसन्न झालेली आहे म्हटल्यावर काही फरक पडत नाही, नाही का? तर तू नॉनव्हेज पदार्थ शिकवणार आहेस आणि वहिनी मी तुम्हाला अगदी कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे खांडवी, तो दाखवणार. गोड. हो, गोड. क्या बात आहे. म्हणजे आता दोन्हीच व्यवस्थित ताव मारता येईल. तर मग सुरुवात आपण आईपासून करायची का तुझ्यापासून? आई. मीच करते बाई आधी, ते फिश बिश झाल्यावर नंतर नको. कुठे कुठे हात लागतील ओट्याला आणि हा पसारा घालेल सगळा, तर त्याच्यापेक्षा आधी आपलं उरकलेलं बरं. सो आपण वहिनींपासून सुरू करूया. खांडवी तुम्ही बनवताय, कोकणातला खास पदार्थ देवीचा, गोड पदार्थ आपण शिकतोय वहिनींकडनं. तर आता किचन मध्ये जाऊया.